केसामध्ये जीव आहे की असलेल्या केसामध्ये सोडलेले सापडेल, पण या जावळी खोऱ्यामध्ये मोकड बलाढ्य हाती पाठवला हा कधी सापडू शकत नाहीये. हा राजांची पहिली राजधानी राजगड या जावळीच्या मोराला प्रेमाचा खलिता पाठवला. मोरे आपण दोघेही मराठी आहोत, आपण एकत्र येऊ, हे हिंदवी स्वराज्य निर्माण करू. पण मोरे फार उर्मट फार गर्विष्ठ, कारण की हे आदिलशाहीचे चाकरी करायचे आणि हेणावटाचे की आमची बराबरी करणार कोण. म्हणून मोऱ्याने आपल्या महाराजांना उलट पत्र पाठवलं की तुम्ही राजे, तुम्ही स्वतःला राजे समजणारे कोण, केव्हा सा तुम्ही राजे. याला जावळी तर जाल गवळी उद्यायचं असेल तर आजच या. तुमच्यासाठी ह्या जावळीचा दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. म्हणजे मोऱ्याने आपल्या छत्रपती शिवरायांशी लढाईचा भेद केला, युद्धाचं चॅलेंज केलं. आपल्या राजाने 145 सरदार निवडले, या जावळी प्रांतामध्ये पाठवले. आणि जावळी प्रांतामध्ये जावळीचे मोरे यांचा धाकटा भाऊराव मोरे हा सूर्याची काकडी यांच्या हस्ते मारला गेला. हो, यांचा वध झाला. नंतर मोरांना वाटलं की छत्रपती शिवरायाने आपल्या भावाला जसं पकडलं, आपल्या भावाचा जसा वध झाला तसा आपला देखील वध होईल. त्यामुळे मोरे आपल्या महाराजांसमोर शरणले. पण पहा बघा, आपल्या छत्रपती शिवरायाने कधी एखाद्या व्यक्ती आपल्या समोर शरण असेल या व्यक्तीला आपल्या राजाने कधी मरण दिलं. नंतर जावळी खोरं हा रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यामध्ये येतो. महाराज जावळी खोऱ्यामध्ये येतात. जावळी तुमची आहे, जावळी आमची आहे, जावळी जिजाऊंची आणि जावळी शिवबांची आहे. महाराज या रायरीच्या पायथ्यात, महाराज या रायरीची प्रदक्षिणा मारतात. महाराज या रायरीला पाहतात, रायरी महाराजांना पाहते आणि महाराजांच्या तोंडामधून काही उद्गार वाक्य येतात. ते उद्गार वाक्य असे होते की राजा खासा जावळी पाहता, गड तो बहुतच कड, चौतर पगडाचे कडे तासिल्याप्रमाणे. गाव दडगाव पुट उंच, प्रजनेखाली गडावरती गवत उगवत नाहीये, धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरती, चकोडगड खरा, पृथ्वी उंचीने थोडका. दौलताबादच्या दशगुणी उंच, ऐसे देखून आपले महाराज संतृप्त झाले आणि बोलले की तख्तास्त जागा हाच गड करावा. म्हणून आपल्या महाराजांनी राजधानीसाठी रायगड निवडला. हा रायगड किल्ला छत्रपती शिवरायांनी 15/1656 जिंकून घेतला. 15/1656 ते 70 पर्यंत रायगडावरती बांधकाम चालू होती. मग रायगड बांधण्यासाठी किती वर्ष गेले तर 14 वर्षे. आणि 14 वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधकाम केले ते म्हणजे हिरोजी इंदुलकर. पण पहा बघा, ज्याने प्रेमाचा प्रतीक ताजमहल बांधला त्यांचे हात कलम केले, पण ज्याने महाराजांची राजधानी रायगड बांधला त्यांच्या नावाची पाठी रायगड लावण्यात आलेले सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आपल्या महाराजांचा इतिहास आहे. रायगडाची हाईट पायथ्यापासून महात्यापर्यंत पाहिलीत तर 1375 किल्ल्याची हाईट आहे. समुद्र सपाटीपासून किल्ल्याची हाईट पाहिलीत तर 2851 फूट आहे. आपण रायगडाचा पायी प्रवास करतो, हा 3.5 किलोमीटरचा पायी प्रवास आहे. किल्ल्याच्या पायऱ्या 2360 आहेत. आता आपण ज्या ठिकाणी आलात वरती बुरुज पाहिलात, त्या बुरुजाचं नाव आहे इतिहासामध्ये खूप लढा बुरुज. आता आपण चालला हा रोड गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे. आपण आता हिरकणी बुरुजाच्या इथे जाणार, हिरकणी स्टोरी कविता त्या ठिकाणी जाऊन आपण सर्वजण ऐकणार आहोत. त्यामुळे माझ्या पुढे कोणी जायचं नाही, कारण की पुढचा स्पॉट हा तुम्हाला माहिती नसल्यामुळे. आपण रायगड चढताना आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. मित्रांनो, रायगड आपल्या सर्वांची अस्मिता आहे. रायगड आपल्या सर्वांसाठी देवघरापेक्षा कमी नाही. एक वेळेस रायगडाच्या पूजा आपल्या हातून राहिली तरी चालेल, पण रायगडाची स्वच्छता ही आपल्या हातून झालीच पाहिजे. त्यामुळे किल्ल्यावरती कुणी कचरा टाकायचा नाही. काही महत्त्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण चपला फिरून जायचं नाही, मी सांगणार आहे. परंतु आपण पण सहकार्य करायचं आहे. त्यानंतर काही महत्त्वाची ठिकाणी म्हणजे महाराजांचे स्टॅच्यू आहेत. आपल्याकडे मोबाईल बाळाकडे असणार, त्यामुळे महाराजांच्या स्टॅच्यू समोर कुणी कृपया करून सेल्फी काढायची नाही. आता आपण हिरकणी बुरुजाच्या इथे जाऊन हिरकणीची स्टोरी कविता ऐकणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.